नमस्कार. ठाणे वेव्हच्या फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत. 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायती यामध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत यश मिळाल्याची दखल दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य पसरलेलं आहे. आता ह्या उत्साहाचा फायदा त्यांना नक्कीच आगामी महापालिका निवडणुकांमध्ये होणार, इतपत आत्मविश्वास देणारी ही निवडणूक होती. या संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका ज्या आहेत, त्या निवडणुकांमध्ये 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती यांचा समावेश होता. त्यापैकी 207 भारतीय जनता पक्षाकडे गेलेल्या आहेत, 53 शिवसेनेकडे गेलेल्या आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी एक राज्यव्यापी प्रतिमा आहे, तिला सुद्धा बऱ्यापैकी दिलासा असा मिळालेला आहे. उर्वरित जागा 37 जागा ह्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आहेत. आता 207 जागा जेव्हा मिळतात किंवा 207 नगरपंचायती आणि परिषदांमध्ये यश मिळतं, तेव्हा डेफिनेटली भारतीय जनता पक्ष महापालिका निवडणुकांमध्ये त्यांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ही नक्कीच वाढणार आहे. एकीकडे हे गणित राजकीय जे आहे, कारण की जागा वाटप सुरू आहे महापालिकांच्या निवडणुकांमध्ये आणि भारतीय जनता पक्षाला जेवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या जागा शिवसेना द्यायला तयार नाही, अशी सुद्धा बातमी आहे. खास करून आपण ठाणे मुंबई, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई यांचा जर यांच्या बाबतीत बोललो तर त्याच्यामुळे तिथे अटीतटीच्या गोष्टी होतील, एखाद्या वेळेला बोलणी फिसकटतील किंवा एक वेगळ्या पद्धतीने पुन्हा संपूर्णपणे या निवडणुकीचा निकाल जो आहे त्यांचा प्रभाव पडेल आणि वेगळ्या पद्धतीचा विचार होईल, अशा पद्धतीचा सुद्धा एक राजकीय चर्चा सध्या सुरू आहे. या निवडणुकीमध्ये आपण ठाणे जिल्ह्यात आहोत, त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली चा जो मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ, तर त्यामध्ये येणारं जे गाव आहे अंबरनाथ आणि दुसरं आहे कुळगाव बदलापूर. आता ही खरं म्हटलं तर दोन्ही छोटी शहरं जी आहेत, त्या शहरांमध्ये शिवसेनेचा बऱ्यापैकी होल्ड होता. तिथेच त्यांचा नगराध्यक्ष कायम निवडून आलेला आहे. परंतु अंबरनाथमध्ये सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे आणि कुळगाव बदलापूर परिषद सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे गेलेली आहे. आता ह्या 2 नगरपालिकांमध्ये हा जो निकाल लागला, त्या निकालांचा प्रभाव पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महापालिकेत, कारण ती भौगोलिकदृष्ट्या तिथे जवळ आहे, त्या मतदारसंघातली आहे आणि नंतर मुंबईत ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा या निकालांचा प्रभाव पडू शकतो. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका यामध्ये असं काय झालं, की शिवसेनेच्या नगरसेवक तर जास्त निवडून आले, परंतु नगराध्यक्ष त्यांच्या हातातनं गेलं. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो, की नगरसेवक शिवसेनेचा असला पाहिजे, परंतु नेतृत्व त्याचं जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडे असलं पाहिजे. तर मतदारांच्या या मानसिकतेचा खरोखरच काय विचार होता ते त्याबद्दलचं त्याच्यामागचं आपल्याला ते कारणमीमांसा करावी लागेल. परंतु भारतीय जनता पक्षाने जी व्यूहरचना केली होती, की नगराध्यक्ष आपला निवडून यावा या दृष्टिकोनातनं, ती व्यूहरचना सक्सेसफुल झालेली आहे. आता भले शिवसेना म्हणत असली, की नगरसेवक आमचे जास्ती आहेत आणि समजा थेट निवडणूक नसती, तर आमचाच नगराध्यक्ष झाला असता. पण हे जर-तरच्या गोष्टी झाल्या. आता त्यांचा नगराध्यक्ष नसणार आहे, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही दोन्ही शहरं जी आहेत, ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेलेली आहेत. हा कशामुळे झाला हा प्रकार? ह्याची जेव्हा एक प्रथमदर्शनी आपण ह्याची कारणमीमांसा करायला घेतली, तेव्हा असं लक्षात आलं, की पक्षांतर्गत कलहाचा सर्वात जास्ती फटका शिवसेनेला बसलेला आहे. बऱ्यापैकी घराणेशाही सुद्धा तिथे त्यांना नडलेली आहे. नेत्यांचे अहंकार नडलेले आहेत. स्थानिक नेतृत्वामध्ये सुद्धा त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं, अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा होती आणि ती आता सिद्ध सुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे शिवसेनेला जरी एकनाथ शिंदे यांच्यासारखं एक चांगलं नेतृत्व आहे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये भरपूर कामं केली. अगदी म्हणजे थिएटर बांधण्यापासून ते अनेक नागरी सुविधा दिल्या, नागरी प्रकल्प केले
दरवर्षी त्यांचा जो शिवमंदिर उत्सव केला. इतकं सगळं करून सुद्धा त्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतात, परंतु नगराध्यक्ष येत नाही. याचं कुठेतरी आत्मपरीक्षण शिवसेनेला करावं लागणार आहे. आणि कुळगाव बदलापूरमध्ये सुद्धा नेमकी तीच परिस्थिती आहे, की ह्या दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेची एक प्रकारची घट्ट पकड होती. परंतु ही घट्ट पकड आता सैल झालेली आहे आणि त्याच्यातनं अ, जो बोध घ्यायचा आहे, तो घ्यावा लागणार आहे. 2 गोष्टी ह्यातनं होणार आहेत, की भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय आणि आत्मविश्वास वाढतो तेव्हा त्यांचा आक्रमकपणा सुद्धा वाढणार आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे म्हणणं असेल, की एवढ्याच जागा तुम्ही घ्या, त्याच्यावरती तडजोड करा, त्याला भारतीय जनता पक्ष कितपत राजी होईल सांगता येत नाही. किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रभागांमध्ये शिवसेना जर जागा मागू लागली, तर त्यांचा नकार देण्याचा जो अधिकार आहे किंवा ते अतिशय खंबीरपणे नकार देतील. कारण की ते उदाहरण देत राहतील अंबरनाथ बदलापूरचं. त्याच्यामुळे अंबरनाथ बदलापूरच्या निवडणुकीचा निकाल हा डेफिनेटली ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांवर काही परिणाम साधणार, अशी साधारणपणे आता चर्चा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या सर्व महापालिका निवडणुकांमधले उमेदवार ठरवण्याचं जे अंतिम टप्प्यावरचं काम सुरू आहे, त्याच्यावर परिणाम होणार आहे. आता नेते कसं त्याच्याशी डील करतायत, त्याच्यात कसा मार्ग काढतायत, हे बघणं फार उत्सुकतेचं ठरेल. ठाणे वैभवतर्फे आम्ही अशा पद्धतीच्या घडामोडी ज्या आहेत आणि एक विचार तुमच्यासमोर आम्ही मांडत जाणार आहोत. तुमच्याही काही सूचना असतील तर डेफिनेटली आम्हाला तुम्ही सांगू शकता. परंतु आपल्याला चांगले नगरसेवक निवडून आणणं हे आपल्या नागरिक म्हणून सर्वांचं कर्तव्य असणार आहे. ते कर्तव्य आपण चांगल्या पद्धतीने पार पाडूया. धन्यवाद.